हॅलो नमस्कार. तुझं लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज घरून निघाले होते. कुठे निघाले होते हे तुम्हाला पुढं दिसेलच की म्हणजे योगच म्हणावा लागेल. पारायण चालू होतं म्हटल्यानंतर काहीतरी क्ल्यू दिला होता देवाने आणि तिकडं मी चालले होते. तर कुठल्या देवाला चालले होते हे पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर खूप छान म्हणजे पटकन बस मिळाल्या. बसनेच गेले होते. पटकन बस मिळाल्या. कुठंही असं वेटिंग करायला लागलं नाही. पटकन बस मिळाल्या. पटकन असं मार्ग सगळे सोपे होत गेले आणि डायरेक्ट आम्हाला STसुद्धा मिळाली. खूप छान वाटलं. तर फायनली आम्ही आलो होतो अक्कलकोटला. तर एवढी प्रचंड गर्दी होती ना, खूप गर्दी होती आणि एवढं म्हणजे ना आता किती वर्ष झालं मी अक्कलकोटला जाऊन मला तर आठवतसुद्धा नाही. तर त्या एवढ्या दिवसातून मी गेले होते. तर खूप छान असं रिनोव्हेशन खूप छान हे ते केलं होतं. मी ज्यावेळेस गेले ते त्यावेळेस केलं होतं, पण आणखीन सुधारणा केलेल्या आहेत. आणखीन छान छान काय म्हणजे तिथं इतकं म्हणजे प्रसन्न वातावरण आहे. इतकं छान मस्त वाटत होतं ना, खरंच खूप छान वाटत होतं. आणि विशेष म्हणजे एवढी थंडी असून असं एवढं मोठं म्हणजे एवढ्या लवकर आम्ही गेलो होतो, पण आम्हाला ना असं काही वाटलं नाही की एवढी मोठी थंडी आहे आणि कसं जावं हे. आणि बसनेच गेलो होतो ना, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी थांबावं लागणार किंवा बस येईपर्यंत वेटिंग करावं लागणार. पण आम्हाला ना तसा वेटिंग वगैरे काही करायला लागला नाही. डायरेक्ट आम्हाला अक्कलकोटचीच बस भेटली आणि एवढी मंदिरात गर्दी, मंदिराच्या बाहेर गर्दी, तरीसुद्धा ना एवढं छान दर्शन झालं ना, खूप छान दर्शन झालं. आणि नंतर मग बाहेर आलो. बाहेर पाहिले असं की पाट्या लावायला होत्या ना बाहेर अशा, ज्या की आपण दरवाजाच्या बाहेर लावतो त्या अशा बऱ्याच पाट्या होत्या. पाहिलं पण त्यातलं काही मी घेतलं नाही. मी फक्त मुलीला जे पाहिजे होतं किचन वगैरे असं काय काय घेतलं. जे की आपण बॅगला वगैरे लावतो ते स्वामी समर्थांचं किचन घेतलं. परत खूप छान छान अशा वस्तू होत्या. पण तिथं असं होतं की ₹1सुद्धा कमी करत नव्हते, म्हणजे कसलासुद्धा मार्जिन करत नव्हते. जी वस्तू जेवढ्याला आहे तेवढ्यालाच घ्यायची असं. बाहेर आल्यानंतर नारळ वगैरे फोडायचा होता. तर विशेष म्हणजे तो नारळसुद्धा माझा खराब निघाला. आणि म्हणतात की खराब नारळ निघाला म्हणजे आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होते असं म्हटलं जातं. आणि कुठं कुठं चांगलंसुद्धा म्हणत नाहीत किंवा कुठं कुठं चांगलं म्हणतात. तर माझ्या ऐकण्यात असं आहे की म्हणजे ते चांगलं असतं. तर नंतर मग आम्ही ना सगळं अशी खरेदी वगैरे केली आणि माझ्याबरोबर जी माझी पुतणी होती ना तिला पण काय काय घ्यायचं होतं. मूर्त्या वगैरे बघितल्या आणि स्वामींचा एक मोठा फोटो बघितला, जो की मला हॉलमध्ये लावायला घ्यायचा होता. पण ना खूप कॉस्टली असल्यामुळे मी तो कॅन्सल केला. म्हटलं नंतर परत कधी आपण आलो तर त्यावेळेस नक्की घेऊन जायचा, कारण हॉलमध्ये लावायचा आहे मला तो मोठा फोटो. छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा खूप सुंदर होत्या. तर हे असे फोटो होते आणि ह्याच्यावरती सुद्धा आणखीन असे मोठे मोठे फोटो होते आणि फेटे होते. नंतर नावाचे किचन होते. असं भरपूर काय काय होतं, जेणेकरून आपण तिथंसुद्धा काही चांगल्या चांगल्या खरेदी करू शकेल. नंतर आम्ही जिथं अन्नछत्र मंडळ आहे ना तिथं आलो आणि तिथलं जेवण ना एवढं सुंदर होतं. म्हणजे ना कसं आहे, देवाच्या ठिकाणचं कुठलंही जेवण असलं ना तर खरंच खूप छान. आणि मी पहिल्यांदाच इथं असं अन्नछत्रामध्ये जेवण केलं होतं, कारण पहिल्यांदाच मी असं इतकं निवांत या देवाला आले होते. आणि नाहीतर खूप गडबड असायची, पटकन पाया पडायचं आणि पटकन निघून जायचं असं होतं. पण अन्नछत्र मंडळामध्ये मी पहिल्यांदाच आले होते आणि पहिल्यांदाच नैवेद्य महाप्रसाद घेतला होता. तर खूप छान तो महाप्रसाद होता. आणि इथला आणि गोंदवलेमधला महाप्रसाद हा खूप चांगला, असं असं फील वाटत होतं किंवा असं वाटत होतं की आपण एवढ्या दिवसातून देवाला भेटलेलो आहे. आणि विशेष म्हणजे एवढ्या दिवसातून भेटलो पण देवाने खरंच चांगले मला संकेत पण दिले बरं का तिथे. पारायण तर काय चालूच होतं आणि जप पण चालूच होता, त्यामुळे म्हटलं आपल्याला देवानं भेटीला बोलवलेलं आहे असं मनातनं वाटत होतं. आणि मी खूप हॅपी होते, कारण एवढा छान योग, एवढा चांगला संकेत देवाने दिलेला होता. आणि कसं असतं, ज्यावेळेस आपण अडचणीत असतो, संकटात असतो, त्यावेळेस स्वामी आपल्या पाठीशी असतात. हा मला अनुभव आज आलेला आहे. तर आता तो अनुभव काही मी तुमच्याशी शेअर करणार नाही, पण खरंच स्वामींना बघून डोळे भरून आले. नंतर मग आम्ही जे अन्नछत्र मंडळ आहे ना तिथंसुद्धा एक म्हणजे स्वामींची पालखी होती, पादुका होत्या आणि स्वामींचा
भव्य फोटोसुद्धा होता आणि इतका मोठा प्रशस्त हॉल होता की त्याच्यामध्ये बरीच लोक अशी जेवू शकत होते आणि स्वच्छता क्लिनिंग सगळंच एकदम टकाटक होतं आणि खूप सगळी अशी ना म्हणजे खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित महाप्रसाद घेतल्यानंतर बाहेर आलो तिथं ना अशा डिकमळ म्हणतात येस त्याला इथं दिवे वगैरे लावतात ना तर तिथं डिकमळ वगैरे होते आणि तिथं नंतर बाहेर स्वामींची एक खूप भव्य अशी मूर्ती होती तिथंसुद्धा फोटो काढले नंतर मग आम्ही स्वामींच्या मंदिरातून नंतर रिक्षा करून स्टँडला गेलो आणि थोडेसे छानसे फोटो काढले स्टँडवर पण ना अजिबात गर्दी नव्हती पटकन आलं का पटकन एस टी मिळाली त्यामुळे जास्त आम्हाला वेटिंग कुठेच करावं लागलं नाही येतानाही जातानाही तर छान सगळं मस्त झालं पण ऊन मात्र भरपूर होतं आणि चला तर मग मी माझा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय